देशमुख ही एकीकरण समितीचे अध्यक्ष हे आता दादर कबूतरखान्याच्या इकडे पोहोचलेले आहेत आणि खासगी टॅक्सीने ते या ठिकाणी आलेले आहेत। गोवर्धनजी, तुम्ही कधी मी कावा केलाय का? पोलिसांनी मोठी अडवणूक केली होती काय? मला लोकेशनला पोहोचू द्या, मला लोकेशनला कार्यकर्त्यांची धरपकड होत समितीचे गोवर्धन द्या। मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधतो, पण तुमच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली आणि आणीबाणीचं काळ आणू नये पोलिसांनी एवढी विनंती करतो आणि शांततेत आम्हाला आमचं निवेदन मांडू द्या, आमचं म्हणणं मांडू द्या। या महाराष्ट्रामध्ये तुम्ही त्यावेळी कुठली कारवाई ही दुटप्पी भूमिका शासनाने मानू नये, वागू नये, आम्ही कायद्याने येतोय। तुम्ही जाऊन करणार काय? तुम्ही कबूतर खाण्यात टॅक्स वास केलेला आहे, गनिमी कावा बनायचा का हा? नाही, गनिमी कावा नाही, पोलिसांनी आमच्या मराठी भाषिकावरती ही वेळ आणलेली आहे। पोलीस आम्हाला काहीच करू देत नाहीयेत आणि माननीय गृहमंत्र्यांनी पोलिसांना आवरावं, आम्हाला देखील आमची भूमिका मांडू द्या। परंतु ज्या पद्धतीने करणार काय आहात तुम्ही, तिथे करणार काय आहात? आम्ही निवेदन देणार आहोत। आम्हाला परिस्थिती बघू द्या कशी आहे। जे आंदोलनाची भाषा करणारे, मोर्चाची भाषा करणारे, शस्त्रांची भाषा करणारे आहेत त्यांना आम्ही इशारा देतोय की तुम्ही कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडू नका। परंतु लोकांना ताब्यात घेतलं जातं, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। मी बोलतो, मला परंतु जैन लोकांनी आंदोलन केलं तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीये। आपण बघतोय की गोवर्धन देशमुख हे जैन पोलिसांची काय भूमिका होती? त्यांच्यावरती आंदोलन होत नाहीये, मी आता पोलिसांशी बोलतो आहे, परंतु त्यांच्यावरती कोणतेच गुन्हे दाखल होत नाही। मला पोलिसांशी बोलतो आहे, मी पोलिसांशी बोललो, पोलिसांशी माझं बोलणं होऊ द्या। त्यांनी गुन्हे का नोंद केले नाही मी सगळ्यांना उत्तर देतो। परंतु जैन समुदायाने ज्यावेळेस इथं आंदोलन केलं त्यांच्याकडे चाकू होते, त्यांच्याकडे हत्यारं होती, त्यावेळेस त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत नाही। तुम्ही कायदेशीर मार्गाने जात आहात, मात्र तरी तुम्हाला नाही, पोलिसांनी दडपशाही वापरू नये आणि आम्ही शांततेने आलोय। पोलिसांनी दडपशाही वापरू नये, पोलिसांना माझी विनंती आहे। माननीय DCP साहेब आहेत त्यांना विनंती करतो। हा नाही, ठीक आहे, पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये। आम्हाला निवेदन कोणाला देत आहे? गोवर्धनजी निवेदन कोणाला ताडपत्र्या फाडल्या त्या दिवशी पोलिसांनी त्यांना अडवले नाही। मराठी मोर्चाच्या वेळेला सुद्धा पोलिसांनी हेच केले। मराठी माणसांची प्रचंड गळचेपी इथे सुरू आहे। हे प्रकार इथे थांबायला पाहिजेत। कोर्टाच्या आदेशाचा अवमान करून जर जैन पोलीस विचारेल की 5 दिवसापूर्वी जे आंदोलन झालं त्यांच्यावर कारवाई का करण्यात नाही आणि पोलिसांनी दडपशाही वापरू नये, पोलिसांनी सहकार्य करावं। गृहमंत्री महाराष्ट्राचे आहेत, पोलीस महाराष्ट्राचे आहेत, पोलिसांनी सहकार्य करावं एवढीच आमची विनंती आहे। आम्हाला आमची बाजू मांडू द्यावी। बाजूने झुकलेले तुमच्या आंदोलकांना ताब्यात घेतलं गेलं। एक मिनिट सर्व पोलिसांना माझी विनंती आहे, आणीबाणीचा काळ आणू नये। आम्ही शांततेत आलोय, इकडची परिस्थिती चिघळू देऊ नका। आम्ही फक्त पोलीस उपायुक्तांना निवेदन द्यायला आलेलो आहे। इथे कुठलाही मोर्चा नाहीये, इथे कुठलाही हिंसा नाहीये, दगडफेक नाहीये, कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाहीये। उगाच पोलिसांनी कुठल्या तरी राजकारण्यांच्या दबावाखाली कुठल्याही आमच्या शिलेदारांवरती, कार्यकर्त्यांवरती कारवाई करू नये अशी माझी विनंती आहे। आम्ही इथे शांतपणे फक्त पोलीस उपायुक्तांना भेटायला आलेलो आहेत आणि हे आम्ही आगाऊपणे सांगितलेलं आहे की पोलीस उपायुक्तांनी आम्हाला इथे कबूतरखान्याजवळ भेटावं। पण प्रत्येक कार्यकर्त्याची धरपकड केली जाते, हे अत्यंत चुकीचं आहे ना। समर्थन करणाऱ्यांवरती कारवाई आम्ही कोर्टाचं समर्थन करत आहोत, कोर्टाच्या आदेशाचा
फॉलो करावं, हा आदेश मान्य करावा सगळ्यांनी, अशी आमची फक्त आग्रहाची विनंती आहे. आणि ह्याच्याकरता कुठल्याही राजकारण्याने पोलिसांवरती पालिकेवरती दबाव आणू नये. आणि असा पोलिसांना दबाव टाकून असं मराठी माणसाला जर तुम्ही धरपकड करत असाल, मराठी माणसाबरोबर तुम्ही जर हिंसा करत असाल, तर मराठी माणूस आणखीन उग्र पद्धतीने हे आंदोलन करेल. आज आंदोलनाचा दिवस नाहीये, आज महामोर्चा नाहीये, आज फक्त आम्ही निवेदन देत आहोत. आणि याचा निवेदनाचा तुम्ही आदर केला पाहिजे. कुठेतरी आमच्याकडून निवेदन तुम्ही स्वीकारावं. उपायुक्त कुठे आहेत? उपायुक्त समोर उभे आहेत. निवेदनाच्या मागण्या एवढ्याच आहे की हे मराठी राज्य आहे, महाराष्ट्र राज्य आहे, इथे कायदा सुव्यवस्था चालला पाहिजे, कोणी दादागिरी करू नये. आणि तुमच्याकडे तुम्ही कशा करता हे सगळं करता? एका कबुतरा करता माणूस श्रेष्ठ आहे. आपल्या मानव जातीचा पहिला विचार करा. तुम्ही जीव द्यायचा विचार करताय, माणसावर जीव नाही का? आणि फक्त कबूतर या एकाच प्राण्यामध्ये जीव दिसतो का तुम्हाला? कबूतरखान्याच्या समोर येऊनच निवेदन का द्यायचंय? पोलीस स्टेशन मध्ये जाऊन किंवा मग पालिका कार्यालयात जाऊन तुम्ही हे निवेदन का नाही देतात? आणि किती कार्यकर्ते इथे यायला निघाले? बघा, आज इथे कायद्याचं बंधन आहे, त्याच्यामुळे जे कार्यकर्ते आले ते 400च्या संख्येने आलेले आहेत. किती आहे हे मी सांगू शकत नाही. 400 असतील, 4000 असतील, 40,000 असतील, तो त्यांचा प्रत्येकाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस हा याच्यामध्ये तापलेला आहे, वैतागलेला आहे. तो येणार इकडे, त्याला तुम्ही थांबवू शकत नाहीये. पण तुम्ही आमचं निवेदन ऐकून घ्या. तुम्ही त्या जैन समुदायाच्या, तथाकथित जैन समुदायाच्या, आमच्या मराठी एकीकरण समितीच्या कुठल्याही धर्माला, जातीला, संप्रदायाला विरोध नाहीये. पण तुम्ही तथाकथित जैन धर्माच्या नावाने जर अतिरेक करत असाल, तर त्या अतिरेकाला आम्ही स्थानिक म्हणून विरोध करत आहोत. हा लढा जो आहे स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा आहे. स्थानिकांवरती जे अतिक्रमण होत आहे, स्थानिकांच्या विरोधामध्ये जे काम तुमचं चाललेलं आहे, फक्त तुम्ही धनाढ्य आहात, बलाढ्य आहात आणि तुम्ही फक्त भांडवलशाही तुम्ही दाखवताय. आणि तुम्ही पोलीस प्रशासन विकत घेतलेलं आहे का? तुम्ही आमचे पालिका अधिकारी विकत घेतलेले आहे का? ज्यांचा वापर करून तुम्ही आमच्या विरोधामध्ये झुंडशाही लादत आहात, दडपशाही करत आहात.